तुम्ही कोविशिल्ड घेतली असेल तर तुम्हाला आता क्लॉट्सची काय भीती आहे का? बिलकुल नाही. तुम्ही जेव्हा ओरिजिनली घेतली तेव्हा तुम्हाला काही धोका होता का? जवळजवळ नाही. मग हे काय कबूल करते ॲस्ट्राझेनेका कोर्टामध्ये? काय चाललंय ते सगळं? अहो ते पहिल्यापासूनच माहिती होतं सगळं, क्लॉटिंग साईड इफेक्ट वगैरे त्यांच्या पॅकेज इन्सेटमध्ये पण होतं. मग हे सगळं माहिती असताना त्यांनी ही वॅक्सिन बाहेर कशी काढली? कारण ते खूप रेअर होतं, म्हणजे जवळजवळ नाहीच. हे कशामुळे होतं माहितीये का? अगदी रेअर. हे बघा, तुम्हाला झालेलंही नाहीये आणि होणारही नाहीये, पण तुम्हाला गंमत म्हणून ऐकायचं असेल काय आहे हे TTS बाबा. तर TTS म्हणजे थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम. तो जो ॲडिनो व्हायरस असतो ना, याचे 3-4 प्रकारच्या व्हॅक्सिन होत्या ॲडिनो व्हायरस टेक्नॉलॉजीच्या. ॲडिनो व्हायरस म्हणजे सर्दीचा व्हायरस. त्या व्हायरसच्या डोक्यावर कोविड प्रोटीन बसवायचा आणि त्याची व्हॅक्सिन पाठवायची. म्हणजे ॲडिनो व्हायरसची गाडी, त्या गाडीतून एक कोविडचा प्रोटीन चाललाय. त्याचे 2 डोस मिळणार. तुम्हाला डोस मिळाला की जशी अमेरिकेची JNJ होती, ही कोविशिल्ड जी भारतात वापरली ॲस्ट्राझेनेका, चायनाची कॅन्सिनो बायो होती आणि रशियाची स्पुटनिक होती. 4ही ॲडिनो व्हायरस. त्या ॲडिनो व्हायरसमुळे कधी कधी एक वेगळ्या अँटीबॉडी बनतात. त्या अँटीबॉडी बनल्यामुळे क्लॉट होते वेगळ्या विचित्र जागी, ब्रेनमध्ये एकदम सिरियस किंवा पोटामध्ये, आणि ती क्लॉट सगळ्या प्लेटलेट शोषून घेते. त्याच्यामुळे तुमच्या प्लेटलेट्स कमी पडतात. आणि अशा रेअर म्हणजे किती रेअर हो. ते म्हणत होते की इंग्लंडमध्ये साधारणतः 10 लाख लोकांमध्ये 6 लोकांना होऊ शकेल. जर्मनीमध्ये 10 लाख लोकांमध्ये 10 लोकांना होऊ शकेल. अमेरिकेची जी JNJ होती ते म्हणाले तुम्ही पुरुष असाल तर 10 लाख लोकांमध्ये 2.2 लोकांना, बाई असाल तर 10 लाख लोकांमध्ये 5.8 ना. इंडियन पॉप्युलेशनमध्ये त्यांना असं वाटत होतं की युरोपियन पॉप्युलेशनपेक्षा रिस्क खूप कमी असेल, म्हणजे साधारणतः 1 कोटी लोकांमध्ये 6 लोकांना हे होईल. तुम्ही म्हणाल अरे पण ते जर का झालं किंवा समजा काही सिरियस नाही झालं आणि त्या अँटीबॉडी बनल्या आणि त्या अँटीबॉडी अशाच राहिल्या तुमच्या बॉडीमध्ये आणि त्याच्यामुळे आता तरुणांना हार्ट अटॅक वगैरे येत आहे, तर तरुणांना हार्ट अटॅकचं वेगळं बघूया, त्याचा आणि व्हॅक्सिनचा काही संबंध नाही आहे. ते मी सांगतो समजा, मग प्रेमाने भांडूया नको. तर त्या अँटीबॉडीज राहिल्या तर बॉडीमध्ये नाही, आम्ही चेक केलं हे जे खूप सिरियस आहे ना TTS, तरी आम्ही वाचवलं पेशंटना. एक सिरीज होती 65 पेशंटची, त्यांना झाला होता TTS, ते बरे झाले बऱ्यापैकी. आणि त्यांच्या ज्या अँटीबॉडी होते ज्याच्यामुळे क्लॉट्स येत होत्या त्यांची लेवल केली 14 आठवड्यांनी आणि ती लेवल जवळजवळ 75% ऑलरेडी कमी झाली होती. आणि त्यातले तर लोक एवढे हौशी होते की त्यातल्या 29 जणांनी जाऊन फायझर व्हॅक्सिन पण टोचून घेतली हौसेने. काय असू दे आपलं लागलं तर कोविडच्या आगेच. एक दुसरी सिरीज होती 32 पेशंटची, ते TTS मधून बरे झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी 15 आठवड्यांनी स्टडी केली तर 93% त्यांच्या अँटीबॉडी निघून गेल्या होत्या. त्याच्यामुळे त्या अँटीबॉडी तुमच्या झाल्या असल्या तरी त्या तुमच्या शरीरात कुठेतरी दबा धरून बसल्या आहेत आणि त्या मग बाहेर येतील वगैरे असं काहीही काळजीचं कारण नाही. मग काय टेस्टिंग करूया का काहीतरी, क्लॉटिंगची काय रिस्क आहे बघायला? काकानो, तुमच्या नमस्कार करतो तुम्हाला. आता सध्या फॅशनेबल नाही आहे व्हॅक्सिन बद्दल चांगलं बोलणं, पण मी शिवाजीराजांचा भक्त आणि तुमचा मित्र आहे. तुम्हाला काही चुकीचं काही नाही सांगणार, पहिल्यापासून सांगितलं तेच बरोबर आहे, एकदम पूर्ण 100% आत्मविश्वास आहे. त्या टेस्टिंग बिस्टिंगच्या नादी नका लागू, कारण अशी काही टेस्ट नाही आहे आणि करायची गरज पण नाही आहे. पण उगाच कुठेतरी D-डायमर वगैरे करून आमच्या डॉक्टर मंडळींच्या नादी लागाल, आम्ही तुम्हाला कुठे पोचवू सांगता येणार नाही. काहीही टेस्ट करायची गरज नाही आहे. पण तुम्ही म्हणाल डॉक्टर रवी, समजा 1 कोटीमध्ये 6 जणांना होत असतं आणि ते 6 जण समजा भारतामध्ये दगावले, तर त्या 6 जणांच्या प्राणांची काही किंमत नाही का? ते कोणाचे आई बाप भाऊ बहीण नाहीत का? बरोबर आहे तुमचं. तेव्हा काय झालं होतं माहितीये, पुढे ओमिक्रॉन वगैरे एकदम मामूली निघाले, पण जो ओरिजिनल कोविड काका होते त्याच्यामध्ये कोविडमुळे सुद्धा तुम्हाला थ्रॉम्बोसिस होऊ शकत होतं आणि कोविडमुळे पण तुम्हाला TTS होऊ शकत होता. म्हणजे समजा व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांना 1 कोटीमध्ये 6 जणांना झाला असता, तर व्हॅक्सिन न घेतलेल्या लोकांमध्ये 1 कोटीपैकी कोविडचे थ्रॉम्बोसिस अँटीबॉडी वगैरे होऊन 600 ते 6000 जणांना होऊ शकला असता. पण आता तुम्ही मला एक प्रश्न विचाराल, तुम्ही विचारायच्या आधी मीच विचारतो. तुम्ही म्हणाल डॉक्टर रवी आता सापडलात, तुम्ही आमच्या हातात आता पकडलात. आमचा प्रश्न ऐका. तुम्ही सांगितलं घ्या कोविशिल्ड वगैरे, आम्ही एकदम हौसेने लाईनी लावून लेजिम बिजिम वाजवत टिळा लावून गेलो आणि आम्ही व्हॅक्सिन घेतली आणि बोंबलायला तरी आम्हाला कोविड झाला. तर आता डॉक्टर रवी तुम्ही सांगा, 1 कोटीमध्ये 6 जणांना रिस्क आहे हे व्हायची व्हॅक्सिनमुळे,
1 कोटीमध्ये समजा 600 जणांना रिस्क आहे कोविडमुळे. आयला आम्ही बोंबलायला व्हॅक्सिन पण घेतली आणि तरी आम्हाला कोविड पण झाला. म्हणजे व्हॅक्सिनने आम्हाला कोविड पासून पण नाही वाचवलं. तुमचा प्रश्न एकदम रास्त आहे. पण त्याची मेक अशी आहे की कोविडमुळे सिरियस कोविडमध्ये थ्रॉम्बोसिस वगैरे होतं, मामूली कोविडमुळे नाही होत. आणि जेव्हा ही व्हॅक्सिन डेव्हलप करत होते ना कोविशिल्ड ऑक्सफर्डची, तर तेव्हा मे 2020मध्ये त्यांनी स्टडी केली होती माकडांवर. ती माकडं व्हॉट्सॲपवर होती की नाही माहीत नाही, पण त्या माकडांवर स्टडी केली. तेव्हा त्यांच्यात कळलं की व्हॅक्सिन घेऊन सुद्धा त्यांना कोविड होतोय. मग रडारड चालू. तुम्हाला वाटेल आपली मीडिया रडी आहे, US मधली मीडिया म्हणजे त्या बच्चा भी रोएगा बच्चे का बाप भी रोएगा याच्या वरता नाही, ते काय आता व्हॅक्सिन चालणार नाही. मग आमच्या असं लक्षात आलं की त्या माकडांना कोविड होतोय पण त्यांना कोविडचा न्यूमोनिया होत नाहीये. त्याच्यामुळे ते कोविडच्या सिरियस साईड इफेक्ट्स पासून वाचताय. म्हणून मग त्यांनी सांगितलं की बाबा ही व्हॅक्सिन आपल्याला, आणि कोविशिल्ड आली मार्केट म्हणजे भारतात आली जानेवारी 13ला, तेव्हा त्याची एफिकसी 55.1% होती 4 आठवड्याच्या अंतराने. म्हणजे 45% कोविड व्हायचा चान्स तरी होतात, पण त्याने तुम्हाला सिरियस डिसीज पासून वाचवलं. तर तुम्ही म्हणाल मग तेव्हा कोवॅक्सिन का नाही पुश केली तुम्ही जास्ती? पण कोवॅक्सिन कोविशिल्डच्या 5 महिने मागे होते हो, त्याचा काही डेटाच नव्हता. आणि तरी तुम्ही डॉक्टर रवी गोडसेंचे व्हिडिओ बघितले तर तेव्हा मी सांगतो की तुम्ही तरुण मुलगी असाल 18 ते 30 तर तुम्ही कोवॅक्सिन घ्या, कोविशिल्ड घेऊ नका. कारण हे सगळे क्लॉटिंग बिटिंग फक्त तरुण मुलींमध्येच होत आहेत. काय म्हणजे बरोबर, म्हणजे एकदम सगळंच टकाटक बरोबर हो. आणि पण तुम्ही तरुण मुली असलात आणि तुम्ही कोविशिल्ड घेतली असाल तरी बिलकुल घाबरू नका. तुम्हाला काही व्हायचं असतं तर ते ऑलरेडी होऊन गेलं असतं. आता काही काळजी करू नका. आणि कोवॅक्सिनला तेव्हा का नाही पुश केलं माहिती आहे का? एक तर डेटा नव्हता, आणि दुसरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये ते कोविशिल्ड व्हॅक्सिन साहेबांनी बनवलेली ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची 160 कंट्रीमध्ये होती, 300 कोटी डोस दिले गेले होते. आणि नाही म्हटलं तरी आपण म्हणतो बाबा कॅप्टन रसेलची व्हॅक्सिन जरा बरी असेल, आपण आपलं लाखा भुरा भुवन कचरा बिचरा आपण आपल्या डोक्यात तोच विचार असतो की आपली व्हॅक्सिन ठीक असेल ना वगैरे. तेव्हा कोवॅक्सिन बद्दल काही सांगता येत नव्हतं. पण तुम्ही म्हणाल ठीक आहे, तरी दुसरी लहर आलीच ना, कोविशिल्ड देऊन दुसरी लहर आलीच. मग काय फायदा झाला? ओमिक्रॉन मध्ये सगळ्यांना एनिवे झालाच होता कोविड. मग काय आपण मिळवलं काय हे व्हॅक्सिनेशन करून? हे बघा, दुसऱ्या लहरीच्या वेळेला डॉक्टर आणि नर्सेसचं कोविशिल्ड झालं होतं. तुम्हाला ते दिवस आठवत आहेत ना? श्वास घेता येत नव्हता, श्वास घ्यायला नाही लागला तर ऑक्सिजन मिळत नव्हता, ऑक्सिजन लागायला लागला तर बेड मिळत नव्हता. जेव्हा तुम्हाला मृत्यू होत होता तेव्हा चितेसाठी लाकडं पण मिळत नव्हते. किती खराब दिवस होते ते. आणि आता विचार करा, त्याच दिवसांमध्ये डॉक्टर आणि नर्सेस पण नसत्या तुमची काळजी घ्यायला दुसऱ्या वेव्ह मध्ये. तर तिसरी वेव्ह नसती आली मी सांगितलं तसं, कारण तिसऱ्या भारत उरलाच नसता, भारत पूर्णपणे नष्ट झाला असता. ते सगळं आता फॅशनेबल आहे हो व्हॅक्सिनच्या अगेन्स्ट बोललं, पण आपली फॅशन म्हणजे हम जहाँ खडे होते लाईन वहीं पे चालू होती है. तेच बरोबर आहे. आणि का ते सांगतो तुम्हाला. आता तुम्ही म्हणताय की बाबा एवढे डिसीजेस होत आहेत व्हॅक्सिनमुळे, राईट? अरे पण प्रूफ काय आहे? प्रूफ इन द सेन्स म्हणजे आता यंग मुलांमध्ये हार्टचे अटॅक येत आहेत, ते या क्लॉट्समुळे आहेत का? नाही, याचा आणि त्याचा काही संबंध नाही. हार्ट डिसीजचं प्रमाण नक्की वाढलंय अहो, पण दुसऱ्या कारणांमुळे वाढलंय. आपण नुसते बसून राहायचो, स्टिरॉइड वापरले होते, स्ट्रेस होता, काम नव्हतं लोकांना, नैराश्य होतं. आणि ज्या लोकांना हार्टचे सिम्पटम येत होते ते घाबरून घरी बसले होते, डॉक्टरकडे जात नव्हते. या सगळ्यामुळे ते झाले. 1-2 वर्षामध्ये सेटल होईल, काही काळजी करू नका. दुसरं म्हणजे कसं असतं, तुम्ही मला आता पूर्वीसारखी एनर्जी नाही काका, तुम्ही आता 4 वर्ष म्हातारे पण नाही का झाला 2019च्या मानाने. आणि मनुष्य स्वभाव कसा असतो माहितीये का? समजा 200 केसेस कुठल्या तरी डिसीजच्या येणार होत्या, काय असेल इन्फ्लमेटरी डिसीज, लुपस असेल, महाराष्ट्रामध्ये येणार होत्या. आणि समजा 200 आल्या 2016 साली, 17 साली 200 आल्या, 18 साली 200 आल्या, 19 साली 200 आल्या, 20 साली 150 आल्या, 21 साली 150 आल्या, आणि 22 साली 300 आल्या. तुम्ही म्हणाल वाढल्या की नाही? 150च्या 300 झाल्या. अरे नाही बाबा, त्या 50 लोक जे घाबरून घरी बसले होते या फालतू लॉकडाऊन बिगडाऊनमुळे, ते आता सगळे येत आहेत. त्याच्यामुळे त्या केसेस वाढल्यासारख्या. आणि दुसरं, मनुष्य स्वभाव कसा आहे माहिती आहे ना, आपल्याला काही झालं की आपल्या डोक्यात येतं की कोणावर तरी हे ह्याच्यामुळे झालं मला. तर सगळ्या लोकांचं आहे की मी व्हॅक्सिन घेतली तोपर्यंत मी ठीक होतो, आणि आता व्हॅक्सिन घेतल्यामुळे मला हे झालं. आणि त्या माणसाला तुम्ही कसं समजावून सांगणार?
की हे स्टॅटिस्टिक्स आहे बाबा. या 200 केसेस महाराष्ट्रात लोकसंख्या येतच होत्या. कोविड असता नसता वॅक्सिन घेतली नसती तरी ते झालंच असतं. पण ते तुम्ही त्यांना कसं समजावून सांगणार? ते त्यांच्या डोक्यात आहे मला त्याच्यामुळे झालं ते. आणि मनुष्य स्वभाव असतो, जसं आपण त्यांना नाही समजावून सांगू शकत की हे वॅक्सिनमुळे नाही झालं, सिद्ध नाही करू शकत, ते पण सिद्ध नाही करू शकत की हे वॅक्सिनमुळे झालं. पण वेडेपणा काय झाला माहितीये का, की आपण एकमेकांची फार भांडलो आणि ज्या लोकांनी व्हॅक्सिन घेतली नव्हती ना, ज्यांना काही मनापासून शंका होती, आपण त्यांना फार वाईट वागवलं. आणि ओमिक्रॉन वगैरे सगळे आल्यावर ते व्हॅक्सिन पुश करणं, मास्क घालत राहा, हे करा, लोकांकडून दंड घ्या आणि लोकांचं काही ऐकूनच न घ्या, एकदम त्यांना असं फालतूसारखं वागवा, ते सगळं चुकलं आपलं. आता आपण एकमेकांशी शांतपणे आणि प्रेमाने वागूया. या व्हॅक्सिनमुळे काहीही असे डिसीजेस वाढलेले नाहीये. ह्याच्या भीतीने तुम्ही जर का लहान मुलांचं व्हॅक्सिनेशन बंद केलं ना, तर अजून 10-15 वर्षांनी हे मिझल्स, पोलिओ बिलिओ काय होईल काही सांगता येत नाही. हे विज्ञान आहे, मला माहिती आहे. हे नेहमीच असं आता पॉप्युलर नाहीये ते सांगणं, पण हेच बरोबर आहे. हर एक दाग मौजूद है दिल में, सिवाय के दागे निदामत. म्हणजे काहीही लाज वाटत नाहीये. हे काय माझं रेप्युटेशन अँड पॉप्युलॅरिटी टिकावी म्हणून मी सांगत नाहीये. रेप्युटेशन तुम्ही बोलून सांगून नाही बदलतायत, तुम्ही काय काम केलेलं असतं त्याच्यावर असतं. सगळे जेव्हा कडमडत होते आणि सांगत होते सप्टेंबर 2021 मध्ये सगळं तबाह होणार, 7-8 हजार लोक मरणार, तेव्हा आपण सांगितलं होतं की नाही तिसरी लहर येणार नाही, आणि ते बरोबर होतं की नाही. ओमिक्रॉनची लहर येणार नाही, बरोबर होतं की नाही. JN1ची लहर येणार नाही, चायनामध्ये, इंडियात काय होणार ते सगळं हे पण तसंच बरोबर आहे. तुम्ही लोड घेऊ नका, तुम्ही आत्ता काही काळजी करू नका. व्हॅक्सिन घेतली असेल सुखात राहा, त्याच्यामुळे तुम्हाला काहीही फरक पडणार नाहीये. डॉक्टर रवी गोडसे.